Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about one of the disease from the health and diseases, that is the typhoid. In last video we have seen about the ascariasis, elephantiasis, amoebiasis. These are again the water and foodborne diseases. Today again we are going to see the one more another disease, that is typhoid, and this is the acute infection of intestine. टायफॉइड म्हटलं की आपल्यासमोर येतो खूप दिवस मुरत असलेला ताप, पण हे कशाचं इन्फेक्शन आहे जर आपण मुळात बघितलं तर हे इंटेस्टाईनचं म्हणजे छोट्या आणि मोठ्या आतड्यांचं असलेलं एक तीव्र स्वरूपाचं असं इन्फेक्शन आहे. आणि ज्या इन्फेक्शनसाठी कारणीभूत असलेले जे बॅक्टेरिया आहेत ज्याचं नाव आहे साल्मोनेला टायफी, जे आपल्या शरीरात कित्येक दिवसाचे रिसायडल राहतात, म्हणजे ते आपल्या शरीरात कित्येक दिवसापासून वास्तव्य करत असतात आणि जेव्हा आपली इम्युनिटी कमी पडते तेव्हा आपल्याला मग साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियाकडून टायफॉइड नावाचा आजार होतो. तर याच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूयात. इट इज द ॲक्यूट इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. छोट्या आणि मोठ्या आतड्याचं असलेलं तीव्र स्वरूपाचं असणारं इन्फेक्शन आहे हे. ओके, तर द कॉझेटिव्ह एजंट म्हणजे कुणाद्वारे होतो हा आजार, तर टायफॉइड इट इज कॉज्ड बाय द बॅक्टेरिया साल्मोनेला टायफी, अँड दॅट typhoid bacteria, it is one of the gram negative bacteria. What is the gram negative and gram positive bacteria? कशाला म्हणू आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया? ग्राम नावाच्या सायंटिस्टनी काही बॅक्टेरियावर एक्सपेरिमेंट केलं. त्यांना एका फिल्जेन नावाच्या स्ट्रेनमध्ये कलरमध्ये डायमध्ये त्यांनी त्या बॅक्टेरियाला स्ट्रेन केलं, त्यांना रंग दिला. ड्रॉपरनी पेट्री डिशमध्ये ते बॅक्टेरिया ठेवले असताना त्यांच्यावर रंग दिला आणि त्यांना मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर सगळ्या बॅक्टेरियाचे सेल वॉल रंगीत झालेले दिसले त्यांना. आणि मग त्यानंतर त्यांनी आयसोप्रोपाईल अल्कोहोल ऑर अदर द इथाईल अल्कोहोलनी ते बॅक्टेरिया वॉश केले. पुन्हा ड्रॉपरनी आयसोप्रोपाईल अल्कोहोल त्या बॅक्टेरियावर टाकलं आणि त्यानंतर पुन्हा ते बॅक्टेरिया ऑब्झर्व केले. त्याला असं आढळून आलं की काही बॅक्टेरियांचा स्ट्रेन हा वॉश आऊट झालेला आहे. तर ज्या बॅक्टेरियांना स्टील ते स्ट्रेन होते दे आर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड विच आर वॉश्ड ऑफ आउट देअर स्ट्रेन दे आर कॉल्ड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे ज्यांचा स्ट्रेन अजूनही कायम होता ते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, आणि ज्यांच्या सेलवॉलनी तो स्ट्रेन आयसोप्रोपाईल अल्कोहोलनी रिजेक्ट केलेला होता त्यांना आपण ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणू. तर साल्मोनेला टायफी हे एक प्रकारचे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. ओके, दॅट दे आर हॅविंग दर डिफरंट स्ट्रक्चर ऑन दर सेलवॉल. त्यांच्या सेलवॉलवर अँटीजन असतात. हे जे बॅक्टेरिया आहेत ज्यामुळे आपल्याला टायफॉइड होतो त्यांना आपण साल्मोनेला टायफी म्हणू. तर अँटीजन कशाला म्हणू आपण? काही बॅक्टेरिया आहेत, काही व्हायरसेस आहेत, काही फंजा आहेत, त्यांच्या सेलवॉलवर असलेलं पर्टिक्युलर प्रकारचं प्रोटीन ज्यामुळे रोग होतो. ओके, द अँटीजन मीन्स द डिसीज कॉझिंग पर्टिक्युलर रिझन, ज्या कारणामुळे रोग होतो असं प्रोटीन, त्याला आपण अँटीजन म्हणू. पण अँटीजन म्हटल्यानंतर कुठलंही असं ऑर्गॅनिझम ज्यामुळे आपल्याला रोग होतो. आणि अँटीबायोटिक म्हणजे त्या अँटीजनच्या विरोधात कार्य करणारे केमिकल्स, शरीराद्वारे असो किंवा डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेले मार्केटमध्ये मिळणारे फार्मास्युटिकल मेडिसिन्स असो. ओके, तर या टायफॉइड नावाच्या बॅक्टेरियावर असणारं दिस डिसीज इज कॉज्ड बाय ओ अँटीजन ऑन द सेल वॉल. त्यांच्या सेलवॉलवर ओ नावाचं जे अँटीजन आहे ज्याला नाव दिलेलं आहे ते एक प्रकारचं काय आहे, लिपोपॉलिसॅकॅराइड आहे. व्हॉट इज द लिपोपॉलिसॅकॅराइड? लिपो मीन्स द लिपिड, फॅटी स्निग्ध पदार्थ असणारं, आणि पॉली मीन्स मेनी, सॅकॅराइड मीन्स शुगर युनिट्स. म्हणजेच पॉलिसॅकॅराइड आणि लिपिड्स म्हणजे फॅटी स्निग्ध पदार्थांनी आणि कार्बोहायड्रेट पिष्टमय पदार्थांनी जी सेलवॉल बनलेली आहे, साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियावर त्यांच्या सेलवॉलवर स्निग्ध पदार्थ आणि साखरेच्या युनिट्सनी, साखरेच्या मॉलिक्युल्सनी ओ अँटीजन बनलेला आहे, त्यामुळं हा विशिष्ट रोग होतो. दॅट ऑन द साल्मोनेला टायफी, ऑन द सेल वॉल ऑफ साल्मोनेला टायफी देर इज वन ऑफ द लिपोपॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइड म्हणजे शुगर युनिट्सची लॉंग चेन, स्निग्ध पदार्थ आणि साखरेच्या मॉलिक्युल्सची लॉंग चेन असलेलं एक ओ अँटीजन असेल, त्या ओ अँटीजनमुळे हा टायफॉइड नावाचा काय होतो, रोग होतो. But they are also having the H antigen on their that is the flagella. They are having their K antigen on their also inside the cell wall. म्हणजे त्यांच्याकडे 3 अँटीजन असतात. एक सेल वॉलच्या आत K, सेल वॉलवर असणारा O आणि फ्लॅजेलावर असणारा
H antigen, that is flagella having the H antigen. Okay, note that H antigen on the flagella and O antigen on the cell wall, but the more important is O antigen which causes the disease. Okay, what are the signs and symptoms of typhoid? You know that खूप दिवस चालत असलेला ताप, अगदी तीव्र स्वरूपाचा येणारा ताप, सतत 2 ते 3 आठवडे जेव्हा तीव्र स्वरूपाचा ताप येतो आणि त्या तापाचं रीडिंग असतं जवळपास 104 फॅरनहीट. आपल्याला माहिती आहे की नॉर्मल आपल्या बॉडीचं टेम्परेचर असतं 98 फॅरनहीट आणि आपण म्हणतो ताप 100च्या वर गेला आहे, म्हणजे तो 2 फॅरनहीटनी वाढणं म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनी. ॲक्च्युली आपल्या शरीराचं सेल्सिअसमध्ये तापमान असतं 36.60 म्हणजे जवळपास 37 डिग्री सेल्सिअस आणि ते फॅरनहीटमध्ये असतं 98 फॅरनहीट. जेव्हा 37चं 38 डिग्री सेल्सिअस होतं तर 98 फॅरनहीटचं 100 फॅरनहीट होतं, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 2 फॅरनहीट. त्यानंतर 38चं 39 होईल तर 102, 39चं 40 होईल तर 104. म्हणजे जेव्हा शरीराचं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास जातं तेव्हा ते फॅरनहीटमध्ये 104 फॅरनहीट असतं. अशा स्वरूपाचा ताप येतो. कशामध्ये? टायफॉईडमध्ये. सायन्स अँड सिम्पटम्स काय? लक्षणं काय? तर प्रोलॉंग्ड फीवर अप टू द 104 फॅरनहीट, म्हणजे सतत चालू असलेला ताप जवळपास 104 फॅरनहीटपर्यंतचा, म्हणजे जो सेल्सिअसमध्ये 39-40 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातो आणि हा अगदी तीव्र स्वरूपाचा ताप असतो. अशा तापामध्ये बॉडीचे वायटल विसरल ऑर्गन्स डॅमेज होऊ शकतात, जसं हार्ट आहे, लंग्स आहे, देन ब्रेन आहे, देन किडनी आहे आणि लिव्हर आहे. ओके, देन जनरल नॉझिया, एक साधारण स्वरूपाची जी मळमळ होते, उलटी आल्याची जी भावना असते त्याला आपण नॉझिया म्हणतो. ओके, फटीग, थकवा, खूप जास्त असलेला थकवा, अँड हेडेक, डोकेदुखी, थकवा आणि मळमळ होणे, उलटी येण्याची भावना होणे. ओके, देन ॲबडॉमिनल पेन अँड द कॉन्स्टिपेशन, म्हणजे आपण म्हणू की इंटेस्टाईनचं इन्फेक्शन आहे साल्मोनेला टायफीमुळे होणारं. अँड यू नो द वन ऑफ द पार्ट फ्रॉम आवर बॉडी दॅट इज द गॉल ब्लॅडर. आपल्या शरीराचं सगळ्यात मोठं ग्लँड आहे लिव्हर आणि लिव्हरच्या आणि पेनक्रियाच्या कॉमन डक्टच्या मध्ये असणारा एक पार्ट आहे दॅट इज द गॉल ब्लॅडर. हा एक स्टोरेज हाऊस आहे खूप साऱ्या बॅक्टेरियासाठी. आपल्या शरीराची इम्युनिटी जेव्हा कमी होते तेव्हा या गॉल ब्लॅडरमध्ये रिसायडल असलेले, वास्तव्यास असलेले काही बॅक्टेरिया असतात ते आपलं डोकं वर काढतात, त्यांचं वर्चस्व गाजवतात आणि आपल्याला आजारी पडण्यास ते कारणीभूत ठरतात. गॉल ब्लॅडरमध्ये साल्मोनेला टायफी हे 1-2 वर्ष रिसायडल म्हणजेच वास्तव्यास राहू शकतात आणि जेव्हा आपली इम्युनिटी कमी होते तेव्हा ते त्यांचा इफेक्ट दाखवतात आणि आपल्याला टायफॉईड होतो. सतत होणारा टायफॉईड असेल तर गॉल ब्लॅडर नेहमीसाठीच काय करावं लागतं? काढून टाकावं लागतं. ओके, दॅट. तर ॲबडॉमिनल पेन, पोटात होणाऱ्या वेदना आपण म्हणू. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. आपण म्हणू टॉयलेटला जेव्हा त्रास होतो, जेव्हा टॉयलेट कडक होते त्या आजाराला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. जेव्हा इंटेस्टाईनमध्ये वॉटरी स्टूल नसतं, स्टूल जेव्हा कडक हार्ड होतं, फिकल मॅटर ज्याला आपण टॉयलेट म्हणू, ते जेव्हा कडक होतं त्याला आपण काय म्हणू? कॉन्स्टिपेशन म्हणू. आतड्यांमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असणे, त्यामुळे हार्ड टॉयलेट होणे, हार्ड स्टूल होणे, त्याला आपण काय म्हणू? कॉन्स्टिपेशन म्हणू. ओके, देन डायरिया किंवा बघा कॉन्स्टिपेशन तर होऊ शकतं, पाण्याची कमतरता जाणवू शकते, पण त्याचसोबत पाणी शरीरातून रिमूव्ह पण होऊन जाऊ शकतं उलटी किंवा वॉटरी स्टूलद्वारे. म्हणजेच पातळ संडास होणे किंवा सतत उलट्या होणे, त्यामुळे डायरिया होतो आणि मग कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. ओके, देन रोज कलर्ड रॅशेस ऑन द स्किन, स्पेशली ऑन द ॲबडॉमिनल एरिया. जर इंटेस्टाईनचं इन्फेक्शन आहे तर इन्फ्लामेशन होणं, इन्फेक्शन होणं बॉडीमध्ये प्रमुख कोणत्या लक्षणांनी जाणवतं? आपल्या शरीरावर रेड रॅशेस येणं, स्वेलिंग येणं, आग होणं. ओके, हे कॉमन लक्षण आहेत इन्फ्लामेशनचे, इन्फेक्शनचे. तर पोटावर रोज कलरचे म्हणजे लाल कलरचे रॅशेस येणं, खाजवल्यासारखी, आग झाल्यासारखे चट्टे येणं, हे प्रामुख्यानं होतं कुठे? टायफॉईडमध्ये. ओके, व्हाईट कोट ऑन द टंग अँड द लॉस ऑफ ॲपेटाईट, जिभेवर पांढरा थर साचतो आणि भूक लागेनाशी होते, म्हणजेच लॉस ऑफ ॲपेटाईट. दीज आर द मेन सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ द टायफॉईड. सगळ्यात महत्त्वाचं आहे खूप ताप येणं, खूप जास्त ताप येणं आणि 2 ते 3 आठवड्यापर्यंत खूप जास्त वीकनेस येणं. ओके, देन व्हॉट इज द मोड ऑफ ट्रान्समिशन? हा आजार पसरतोय कसा? दॅट इट इज द वॉटरबॉर्न अँड फूडबॉर्न डिसीजेस, म्हणजे दूषित पाण्याने आणि दूषित खाद्यपदार्थांनी होणारा आजार आहे. इट इज food and waterborne disease, therefore it may be spread from the small insects, flies, house flies, cockroaches. बघा, जेव्हा
ज्या व्यक्तीला टायफॉईड झाला अशा व्यक्तीच्या टॉयलेटवर काही फ्लाईज, इन्सेक्ट, जेव्हा कॉक्रोचेस फीड करतात आणि सेम त्याच फ्लाईज पुन्हा अन्नपदार्थांवर, भाज्यांवर, फळांवर, उघड्या अन्नपदार्थांवर बसतात आणि असे अन्नपदार्थ आपल्याकडून खाल्ले जातात, तेव्हा त्या व्यक्तीला हा आजार होतो. ओके, फ्लाईज अँड कॉक्रोचेस दे स्प्रेड द डिसीजेस. दे feed on the fecal matter, that same flies that feed on the some food article also. म्हणजे जेव्हा अन्नपदार्थांवर आणि भाज्यांवर, फळांवर काही इन्सेक्ट बसतात, फ्लाईज बसतात आणि त्या सेम फ्लाईज कुठून आलेल्या असतात, जे इन्फेक्टेड व्यक्ती आहे त्याच्या टॉयलेटवर फीड करून आलेल्या असतात, तेव्हा फ्लाईज आणि कॉक्रोचेसद्वारे, इन्सेक्टद्वारे हा आजार पसरू शकतो. दूषित पाणी पिल्यामुळे, दूषित अन्न खाल्ल्यामुळे, म्हणजे उघडं ठेवलेलं अन्न, जे आपण बाहेरचं फूड म्हणू, हॉटेल्सचं अन्न असेल, मेसचं जेवण असेल, त्यामुळे हा आजार काय होतो, होऊ शकतो. देन पुअर हायजीन अँड पुअर सॅनिटेशन, अस्वच्छता ह्या आजारास मुख्य कारणीभूत ठरू शकते. जेव्हा घरातलं वातावरण किंवा आपण जिथं राहतो आहे, आपण जिथं जेवतो आहे, तिथलं वातावरण खूप अस्वच्छ असेल तर हा रोग होऊ शकतो. दीज आर द मोड्स ऑफ ट्रान्समिशन. ओके, व्हॉट इज द डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट? याचं डायग्नोसिस म्हणजे याचा आपण म्हणू की एखाद्या व्यक्तीला टायफॉईड झाला हे कसं कळू शकतं? दॅट मेन टेस्ट इज विडाल टेस्ट. तर 2 अँटीजनसाठी ही टेस्ट केली जाते. दॅट टेस्ट फॉर द ओ अँटीजन अँड टेस्ट फॉर द एच अँटीजन. आणि त्याचा एक रेशो काढला जातो, 1:120, दॅट अगेन 2:360, आणि 1:180च्या वर हा रेशो गेल्यानंतर आपण टायफॉईड झाला असं म्हणतो. एच अँटीजनचं नाही, परंतु जेव्हा ओ अँटीजनचा रेशो हा 1:180च्या वर येतो विडाल टेस्टमध्ये, तेव्हा त्या व्यक्तीला टायफॉईड झाला असं म्हणतो आणि त्याला अँटीबायोटिकची ट्रीटमेंट सुरू केली जाते. त्याआधी कॉमन अँटीबायोटिकवर त्याची ट्रीटमेंट चालू राहू शकते. ओके, देन रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर इन सिव्हिअर केसेस. एखाद्या व्यक्तीला वर्षातून 2-3 वेळा टायफॉईड होत असेल, दरवर्षी टायफॉईड होत असेल, तर त्या केसेसमध्ये गॉल ब्लॅडरमध्ये टायफॉईडचे हे जे बॅक्टेरिया आहेत, सॅल्मोनेला टायफी, हे वास्तव्यास कित्येक वर्षासाठी राहू शकतात. त्यामुळं एकच पर्याय राहतो समोर की गॉल ब्लॅडर काढून टाकणे. ओके, रिमूव्हल ऑफ गॉल ब्लॅडर इन सिव्हिअर केसेस. देन वन ऑफ द अँटीबायोटिक ट्रीटमेंट इज गिवन, दॅट इज द ट्रीटमेंट ऑफ क्लोरोमायसिटिन. इट इज वन ऑफ द कॉमन अँटीबायोटिक फॉर द टायफॉईड. व्हॉट आर द वॅक्सिनेशन इन केस ऑफ ट्रीटमेंट ऑफ टायफॉईड? टायफॉईडच्या ट्रीटमेंटमध्ये वॅक्सिनेशन काय दिलं जातं? एक ओरल वॅक्सिन आहे जी दिली जाते बघा, TY21A. इट इज गिवन ओरली. ही एक वॅक्सिन दिली जाते जी रोग होण्याच्या आधी प्रतिकार क्षमता वाढावी यासाठी दिली जाते. आणि दुसरी इंजेक्टेबल वॅक्सिन आहे टायफ्रिक्स ऑर टायफिम VI. लक्षात ठेवा बघा, अँटीबायोटिक दिलं जातं क्लोरोमायसिटिन आणि 2 वॅक्सिन्स दिल्या जातात. एक तोंडाद्वारे दिली जाणारी वॅक्सिन आहे TY21A आणि दुसरी इंजेक्शनद्वारे दिली जाणारी वॅक्सिन म्हणजेच इंजेक्टेबल वॅक्सिन, दॅट इज द टायफ्रिक्स किंवा टायफिम VI. तर या 2 वॅक्सिन्स आहेत, TY21A आणि टायफ्रिक्स, जी ओरली आणि इंजेक्टेबली दिली जाते, आणि एक अँटीबायोटिक आहे क्लोरोमायसिटिन, आणि काही सिव्हिअर केसेसमध्ये गॉल ब्लॅडर रिमूव्ह केलं जातं. 2 ते 3 दिवस आपण म्हणू NS, एक सिरिंजेस, सलाईनच्या सहाय्याने ही औषधं, अँटीबायोटिकची औषधं डायरेक्ट वेन्समध्ये काय केली जातात, दिली जातात. आणि जर ओ अँटीजनचा रेशो जर कमी असेल तर कॉमन अँटीबायोटिकनी, ओरल अँटीबायोटिकनी हा रोग कमी होऊ शकतो. दिस इज अबाउट द typhoid, which is one of the acute infection of intestine and which is easily curable. But for avoiding this disease, we should maintain our hygiene and sanitation in proper way. Okay, thank you student for today's video.